वहिनी आणि मम्मीच्या सोबत झालेला आहे फ्रॉड. काय झाले ते? त्यांनी मिशोवरून मित्रांनो, वेलकम बॅक टू आवर चॅनल 13/7/24. तर आज आहे वेनसडे. बऱ्याच दिवसांनी आम्ही व्हिडिओ बनवतो कारण अजिबात वेळ मिळाला नाही आहे. खूप जास्त हेक्टिक शेड्यूल असं चाललं होतं, त्यामुळे आज हा व्हिडिओ शेवटी बनवतोच आहे. आज वोटिंग होतं आमच्या इथे, म्हणून मी वोट करून आलो आहे. तुम्ही वोट केलं का ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा आम्हाला, आणि वोट नसेल केलं तर केलंच पाहिजे. ह्याच्यापुढे लक्षात ठेवा, वोट हे आपला हक्क आहे आणि तो आपण केलाच पाहिजे. तर आता जेवायला फार उशीर झाला आहे, तर बघूया आता जेवायला काय. कुठली भाजी, कुठली, अजून काय, ब्रेड. हे तर सिटीचं चिकन आहे. यात काय, ओहो, नूडल्स आणि राईस. नूडल्स आणि राईस आहेत, आणि तिथे आलेले नूडल्स पाहिजेत, पण हे आहे व्हेज. त्याला आपण कन्वर्ट करूया नॉनव्हेजमध्ये. कसं ते बघा आता. सर्वप्रथम एक कढई घ्यायची. तुमच्या राईसनुसार तुम्ही कढई घेऊ शकता. त्याच्यामध्ये तेल टाकायचं आणि तेल गरम करून घ्यायचं. जोपर्यंत इथं तेल तापतंय तोपर्यंत मी कांदा कापून घेतो. इथं मी गॅस कमी केलेला आहे कारण खूप कमी तेल आहे, एका माणसासाठीच बनवतोय मी. मग तोपर्यंत कांदा कापून घेऊया. आता मला कांदा कापायला सुरीने फार कंटाळा येतो, म्हणून एक छोटीशी मशीन आहे जी आमच्याकडे आहे. ही बघा, ही आहे ती मशीन. त्याच्यामध्ये फक्त असं ओढलं की कांदा कापला जातो. ते कांदा कापून घेतो आणि मग तो कांदा चांगला परतायला टाकायचा. तर मी ते कांदा परतायला टाकलाय, आणि तोपर्यंत कांदा चांगला ब्राउनिश होत नाही तोपर्यंत गॅसवरच ठेवायचा, त्याला चांगलं हलवत राहायचं. आणि तोपर्यंत मी आता टमॅटो कापून घेतो. आता यात टमॅटो टाकले. टमॅटो मी जरा लांबडीच ठेवलेत कारण मला लांब टमॅटो आवडतात, ते टेस्टला फार छान लागतात भातामध्ये, म्हणून टमॅटो टाकलाय. आणि आता टमॅटो चांगला फ्राय झाल्यानंतर आता मी याच्यामध्ये टाकतोय अंडी अशी नीट फोडून टाकायची. त्याचं कवचं अजिबात झालं नाही पाहिजे, नाही तर टेस्ट फार खराब होते त्याची. 2 अंडी घेतलीत मी ते, कारण राईस पण कमीच आहे. तर थोडंसं राईस आणि थोडंसं अंडं गरम होतं मी गॅसवर ठेवतोय. त्याच्यामध्ये मीठ, लाल तिखट आणि एक लाल बुकटी असे 3 मसाले टाकलेत. 2 मसाले आणि मीठ. आता नीट ह्याला थोडंसं मिक्स करून घेऊया. आणि मिक्स झाले की हा आपला कालचा चायनीज राईस. चायनीज राईस पण चांगलं मिक्स करूया, जेणे की ह्याच्यामध्ये पूर्ण अंड मिक्स होईल. पूर्ण प्रॉपर मिक्स व्हायला पाहिजे, हे लक्षात ठेवा. आणि आता हे 3-4 मिनिटासाठी मी झाकून ठेवतोय. आर्याला उठूया आता, कारण आर्या इथे झोपली. हिला उठवलेलं अजिबात आवडत नाही. बघू आता काय सिटी ॲक्ट करते. हिची मुंडी कुठे आहे? आर्या, 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 हे 6 वाजले, 8 वाजले. ठरव 6 बोलायचं की 8 बोलायचं. ठरव 6 बोलायचं की 8 बोलायचं. उठ ना. उठ की, झोप. ही असं का झोपते मला कळत नाही. तोंडावर उशी. आपला शिजतोय तोपर्यंत आपण बघूया आर्या काय करते. आर्या उठली. उठला. मम्मी आली की उठव. मम्मी आली का कशाला उठव. उठ. मम्मीची गाडी वाजली की उठव. वाजली गाडी? नाही वाजली. उठा. भुंग 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 वाजली. उठ.
कोण? हे झाले तर आळशी एक नंबरचे. ह्यांना झोपू दे. तुम्हाला राईसची रेसिपी कशी वाटली तुम्हाला सांगा. जर तुम्ही तुमच्या घरी नाही शिळा राईस उरलाय, कालचा राईस उरलाय, दुपारचा राईस उरलाय आणि तुम्हाला काहीच ना काहीतरी थोडंसं स्पेशल करायचं आहे, थोडंसं त्याला टेस्टी बनवायचं आहे, ते ही वाली रेसिपी खूप छान आहे. एकदम क्विक बनते, 10-15 मिनिटात रेडी होते आणि खूप टेस्टसुद्धा देते. तर राईसचा वास असा मस्त सुटलाय आणि शिजलेला आहे राईस. तर तुम्हाला दाखवतो. हे पहा. हा मस्त वास आहे. का ते युट्यूबला वास सुद्धा असं देता यायला पाहिजे. अशी टेक्नॉलॉजी जर आली ना मस्त मजा येईल. तुम्ही स्मेल सुद्धा हे करू शकता. मस्त शिजलाय राईस. चला आता याला बंद करूया आणि घेऊया आता जेवायला. असं रेडी आहे. आपण टेस्ट करायला द्यायचं का त्यांना, का आपणच खायचं? नको, असं नाही करायचं. टेस्ट करायला देऊया ना. टेस्ट करा. आर्या चिकन राईस. आर्या मॉडिफाईड राईस, मॉडिफाईड शिळा राईस. अंड घातल्यास मी नाही खाणार. वास बघून लगेच आले मॅडम खायला. आवडलं का? छान आहे का? कालच्या पेक्षा छान आहे का? म्हणून व्हेज चायनीज चांगलं नसतं. नॉनव्हेज हो ना. मग खाऊन घेऊया आपण मस्त. आणि त्यानंतर संध्याकाळी काय बनणार आहे ते आर्या, मम्मी आणि अमृता हे दाखवतील. मला खूप भूक लागली, मी खाऊन घेतोय. माझं लॉग इन करायचा वेळ झाला त्यामुळे मी लॉग इन केलेलं आहे. आणि या बाजूला आर्या काय करतेस? बघ कशी खातीये नुसती. काय ते चमचम. मला चमचम काय सांगतो? काय ते? मला चमचम. मलाही चमचम. वहिनी आणि मम्मीच्या सोबत झालेला आहे फ्रॉड. काय झाले ते? त्यांनी मिशोवरून स्वस्तात इयरिंग आणायला गेले. तर त्या शाण्यांनी तिन्हीच्या तिन्ही सेट, सॉरी चारीच्या चारी सेट सेम टू सेम पाठवले. आता वहिनी आणि मम्मी इयरिंग्स विकायला जाणार आहेत. 5 रुपये पर पेअर. रिटर्न करून टाका ना. हे सगळे सेमच दिसतं. ते काय शॉप लावायचं वे? तोच प्लॅन होता बहुतेक. पेअर मिळणार होते त्यांना 4 सेट. बघू कसे सेट मिळणार होते. हे असे मग सेमच आहेत की? नाही सगळे सेम, सगळे बरोबर आहे. हे होय बरोबर आहे. मिशोचा प्रॉब्लेम नाही आहे, ह्यांच्या डोळ्यांचा प्रॉब्लेम आहे. बघितलंच नाही. मी फक्त पार्सल कलेक्ट करायचं काम करते. मिशोने नाही फ्रॉड केला. यांनी नीट बघितलंच नाही. ते नीट नुसते गोल्डन इयरिंग्स पाहिले आणि केलं ऑर्डर. कसले काय क्वालिटी आहे की चौकोनी? हे काय चौकोनी? चौकोनी आहे. एक मिनिट मी खोलून बघू का? अरे वेगवेगळे आहेत ते, वेगवेगळे आहेत. मेटल आहेत की प्लास्टिक आहे? खोलून मेटल आहेत. मेटल आहेत. थोड्या दिवसांनी ते सिल्वर, गोल्डनचे सिल्वर इयरिंग म्हणून युज करणार आहेत कलर गेल्यावर. किती रुपयाला आहे ते? काय माहिती. 300 रुपयाला म्हणतात. 300 रुपयाला एवढे सगळे? हा 10,000 रुपयाला जरी विकले तरी प्रॉफिट आहे मम्मी. असं सांगितलंय मला आईने. का? मेकअप म्हणजे जरा आवरून बसत जावा. आवरून तर बसायलाच पाहिजे कारण हा सगळा ब्लॉग्स आहे. काय कुठे टाकलं? गाडीची चावी कुठल्या? अप्रिलाची. हा फ्रीज मध्ये ठेवली. फ्रीज मध्ये नाही ठेवली. त्याच्यावरती उचलून मी ठेवली. आता तू परत घेऊन गेला. That's it for today's vlog. पप्पांचं तर होऊ दे. तर आय होप तुम्हाला व्हिडिओज आवडले असतील. अँड वी आर सो सॉरी की खूप दिवसांनंतर असे व्हिडिओज येतात कारण आमच्या घरातल्या मुली झाल्यात आळशी. या दोघी
हे व्लॉग बनवत नाहीयेत, काहीच बनवत नाही. तर आज ना चांगलंच झापलेले. हा हा ते बंद कर, मग तुला दाखवते कोण कोणाला झापतंय ते. तर मग दॅट्स इट फॉर टुडेज व्लॉग. आय होप तुम्हाला हे व्हिडिओज आमचे आवडत असतील. तुम्ही आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करता त्यासाठी खूप खूप धन्यवाद. असे सबस्क्राईब करत जावा चॅनलला, त्यांनी आम्हाला मोटिवेशन मिळतो आणि चॅनल ग्रो व्हायला हेल्प होते. सो बाय बाय, टाटा, सी यू, आणि भेटूया परत एक नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका, कारण बेल आयकॉन क्लिक केल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील आणि तुम्ही आमचे व्हिडिओज रिअल टाइम बघू शकाल. सो बाय बाय.